कुत्र भाव आहे ह्यो. नाही हो उठ की सकाळी की सकाळ के बया कवाच ग आम्ही नव्हतो ग माझं लिखुले गरीब यावं कामाने वरती ला ला ली ला 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 का बरं काय होत नाही? मार्ग लागलाय लय ही आमची आई थोरली 2 नंबर संजय मावशी ना 3 नंबर नाना मामा आणि 4 नंबर राम मामा आणि आम्ही एवढीच आहे बहीण भावंड चौघच चौघ जण आणि दिसत सोन्यासारखं एक नाही नाद नाही करायचा. ए नाद नाही करायचा. होय 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 एकच वांग्याचं झाड आहे आणि त्याला इतकी वांगी निघली अगं नाही काल ती पिशवी भरून सवितानी. आणि किडकी नाहीत काय नाहीत काल सवितानी लिहिली ना. मी आम्ही लावलंय की वांगे या केरी मी लावलंय की पण त्याला ही नाही लय नाही लावायची. लय लावल्या मग ती खिडकीची येते. किड येते त्याला किड हा, याला फार बिलकुल नाही. अगं तिथं वरले फाटी. चाफ्याचं झाड आहे सुद्धा किडकं नाही. कडीपत्ता लावलाय तिथं पोपई हाय चक्कू हाय मामा अजून काहीतरी कमी आहे. केळी हाय जांभळे हाय जांभळे येतात का मग आलती की आज वरती. आलती ती. तुम्ही काय नेता राव अर्धा किलो वांगे गावतो ए, खुशाल. होया काय चल ग ना तिथं परत मला निम्मन मला नका ग तो खाली तोडलेलं टाकलं काय तो आहे खाली एक बुडात आहे टुक 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 बुड. अयो लय मोठं आहे तुक 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 पलीकडं बाय 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 हा तुक तिथं चला चला आहे लवकर ग लय उशीर झाला वांगी कशात भरून घे. एकाच झाडाची किती वांगी निघल्यात इथं हो 30 रुपये पावशेर वांग आहे 3 आणि 2 5 वांगी दे तात्याला एक मला एक दिस पप्पांना एक आणि गणेशला एक आणि दीदीला एक आय ठू माझ्या पर्स मध्ये मामा आलत चहा प्यायला बोलवायला मामाची दाखवायची राहिली तुला राहिली की दाखवायची मामाची आहे अय मामाची आहे मामाला दावलंय तू ये कुठे दाखवायची राहिली तुला हो का ही मामाची आहे आमची मामाची म्हणजे आईची आई माझी आहे माझी हे बघा माझी आहे अशी की आम्हाला अजून ऐकायची नाही या. आम्हाला सुद्धा ऐकायची नाही इतकी तर कडक आहे ती लय कडक लक्ष्मी या हा आणि तसं तिचा संस्कार आम्हाला थोडं थोडं आहेत बरं का आम्ही तिकतच कडक आहे या म्हणजे काय बारामतीचे आमच्या शेजारचे आमच्या आहेत, गावच्या आहेत, हा. गावच्याच कुणाला धावताय पण तुम्ही आणि खेडे होय हा, सगळीकडे तुम्ही दिसता हो अख्ख्या जगात बरे बरे मग मामा येऊ का राम मामाने दारी काढली की मग अशी लय काम मामाला दुर्गा मम्मी लय काम सांगत त्या बघ 16 लिटर दूध भरलं आमचं. असं सकाळ द्यावं. सकाळ किती पैशाचं काम झालं बघ बरं 35 हा आता दूध महाग आहे 35 गुणिले 16 कर. 35 गुणिले 16 काय माहिती किती झालं मला हिशोब एवढा येतोय बघा शाळा किती झाली? अव मला असं 8 दुने 16 8 त्रिक 24 8 चौक 32 असं 60 रुपयाचं दूध झालं. हा आणि 10 दिवसाला होतं 6,000 रुपये पगार. हा बघ बरं मग काय अडचण आहे का? काय सांग ही फक्त सकाळ आणि गावरान गायचं दूध आहे अजून आणि 1 तास काम आहे सकाळी. हा झालं संध्याकाळी 1 तास 2 तासात तेवढं. हा मामी येऊ का हे आमच्या दुर्गा मामी इथं मामा गतच वाळले हा लगेच निघाल्या ती वय लगेच निघाला सारखी गडबडच असते आमच्या मामी गुजरातच्या आहेत गुजरात अजिबातच थांबाय नको म्हणते मामी तुम्ही म्हणता मायापेक्षा लहान आहे तर मायापेक्षा लहान आहे ते मामी दीदी झाली तेव्हा आमच्या मामाचं लग्न होतं मामीच होय लग्नाला नव्हती मी कारण का मी माझी डिलिव्हरी झाली 12 दिवसाची होती दीदी बरं सोडवाय वांगी देते तुम्हाला दिली की आईने दिलेत मामी थोड्या वेळाने येतो मी जाऊ. 5 वांगी लय झाली मला बस 5 वांगी बस मला काल आमच्या मामाचा कार्यक्रम होता होय मामा हा मंदिर बांधलंय. ही मंदिर बांधले कळवायचं स्थापना होती काल मूर्तीची आणि ही मोठ्या मामाचं घर आहे बारक्या मामाचं घर तुम्हाला दाखवलं मी मोठ्या मामाचं घरच दाखवायचं राहिलं अण्णा तिथं बसलं तिथं मामाच्या इथं बसली काय म्हणताय बाकीचं मग
बरं टेम्पो कुठे आहे तुमचं? हा, मामांचं कशाचा बिझनेस आहे? तर कशाचा आहे हो मामा? कांद्याचं ट्रान्सफर आहे. ट्रान्सफर काय नाव आहे त्याचं? जगदंबा ट्रान्सफर. राशीन ते राशीन. राशीन ते सोलापूर. राशीन ते सोलापूर. हा, मामाचं कांद्याचं तो का तिकडे ट्रक आहे दिसते का? आणि तिकडं मामांचं पण असंच गायांचं गोटा बिटा आहे सगळं. थोडंसं दाखवते कोंबड्याचं शेड. हे काल कार्यक्रमाला आणलेलं सामान. तिकडं सायलीचं काहीतरी चाललंय गोट्यात. काय करते सायले? इथं कोंबड्यांचं घर आहे हे. रेशमा गतच त्यांना झोळ्या बिळ्या आहेत त्या. घातल्यात का अंडी? बघू आपण, थांबा. नाहीत घातली. हे शेळ्यांचं घर आहे. काय ग तो कधी कसं बोलावतंय? बोकाड आहे का शिर्डी का ही? त्याला चंद्राची कोर आहे. ए पप्पू, किती टाइम आहे तुला? ही जाळी ना सगळीकडून पॅक आहे. आणि तिकडं गोठ्यात गाया असते त्या. इथं बारकी बाळ मोकळी. इथं उकरणा बी आतच आहे. इथं शेळ आहेत. एवढी 2च बाळ आहेत होय ग ह्यांना? कस काय? ही चापकटर आहे गुरांचा. आणि ही मामाचा मोठा पोरगा भैया. आणि ती चक्कूची झाडं कुणी लावलेत का तुम्हीच? नारळाची झाडं, चक्कूची झाडं. हिथनं यायला वाट कुठं नाही र. हे असं गायांना खायला भरले. गायांसाठी त्यांना असं खुराक लागतं. टोपली सुद्धा धुवून ठेवल्यात मामींनी. तुम्ही लावल्यात ही झाडं? मामींनी इथं लसूण बांधलाय. काय रे ह्या चक्कूच्या झाडाला नारळाला असतोर खायलाय की? नारळाला ह्याला लय छान केलंय र झाड. होय, बायाचा कसा बसला नाही तर म्हणते ना असा कसा बोलतोय. 2 दिवस झालं पळून पळून. हे कशाच आहे का? धार काढायचंय हे. हा हा. चिज्या बाय बाय. ही मामाचं बारकं पोरग. मामाला पोरगी नाही, ह्या मुलगी नाही. दोन्ही मुलं इथं. कुठे? दीदी हायला का? लक्षातच नव्हती. अरे दीदी ध्यानातच नव्हती. आयला जावायला असं धरून ठोकायचं आहे का नाही? माझी बायको कुठं सोडली म्हणे. हे अण्णा आणि सवड होत नाही, काम असतं. ही नाना मामाचं जावाय लक्षातच नव्हतं माझ्या. शपथ म्हणजे दीदीच लक्षात नव्हती. जावाय सकाळच असतो की ग. दाखवलं की. पप्पू किती वेळ आहे तुला? मग चल की. अरे ही चहा. ही मामांच्या सुनाय त्या. हो का ही बारकी? तेव्हा कधी बाबाची पोरगी. तिथे तू देहरातच गेलती माया. देहरातच गेलती. हा बाय लय दिला अगं. अव ही चहा तर पिऊ दे की. आणि हे आमची वहिनी अरुणा वहिनी इकडे बघावं. हे आत्याची मुलगी ना. आत्या कुठे गेल्या? मग ते वहिनी काजळला दिल्यात ना. आणि आत्या कुठे गेल्या? सकाळी लवकर उरकला असतं तर त्यांनी सोडलं असतं का नाही तुला? जाऊ मला लय उशीर झाला. बंद कर. काय
अहो ते दिली मामीनी बटाटे संध्याकाळी. गौरीला डबा द्यायचा उघडावा टिक्की आपली मोर ठेव तिथं. गौरी निघाली आता तिकडे ह्याला पार्लरला. देऊ का बाबू पाहुण्याला फोन करू तर पाहुणा चिंगाट झालं न्यायला. मग काय आता पैसे माझं किती वाजतं कटलं तिकडे राशनला यायचं. पहिला का मी म्हणलं होतं राशीला न्यायला या. बस भगवान के नाम पे कुछ दे दो उसको बूंदी दे दो. भगवान भगवान आपका भला करे भगवान आपका भला करे एवढं असतं का? भगवान आपका भला बरं करे द्यायचं का? दीदी पैर लगो भगवानने लय दिला का तुला? 10-20 रुपये तो दे दो दीदी काल एका पोराला नेलंच नाही. 10-20 दे दो. हा भीक मागतो त्यामुळे ते आठवड्याचा माणूस घरी आलता त्या दिवशी मला पोरग पैसे मागत होतो वाटत नाही गावडे. गावड्याचं. आणि म्हणतो मी कवा काय म्हणलोय कोणाला मी कुठे चेष्टा केली आहे. सर बाजूला उतर खाली. भगवान के नाम पे दे दो. काल कस काय कंटी जावला नेलाच नाही. हॅलो बाया घरी आलं की वेगळंच वाटतं अगं मावशी. घर माझं वाट बघत होतं कालच्या धरणं. जरा असं एक दिवस बोंबला थिटून आलं का नाही घराची किंमत कळती. तुम्हाला जर घर राहायचा कंटाळा येत असला ना आला ना मैत्रिणींना असं एक दिवस छानपैकी हिंडून यायचं. कुठंतरी असं जायचं मस्तपैकी हिंडून यायचं. बघा एकदम मस्त वाटतं घरी आलं की. मोबाईल आपण यांना पाहिलं का? निलमताईंचं दिलं का कालचं पार्सल? पैसे कुठे आहेत? 3 दिवस 1450 रुपये. मग द्या की माझं पैसे. देते का? मला ब्लाऊज आणायला जायचं. हे करायचं होतं. काय असं असतं कुठं. अजून आज दुकानात देते म्हणले त्या वर्षात आहे मोरे 2175. हाय हो धन्यवाद. मंडळ आपला आभार आहे. त्याला कुठे यायचं? हा एक काम करता का? अरे शाळा नाही काय नाही. कबड्डी काय ती पोर कबड्डी नको आहे. तू उद्या हातपाय मोडून घेशील तू. निघ चल. काय तुला इच्छा नाही. कबड्डी नाही पिबड्डी नाही व्यायाम. जर कुणाला सांडगे पाहिजे असतील तर आपल्या ऑर्डरी चालू झालेल्या आहेत. होय नानी सांडगे घेऊ शकता. काल दिवसभर मी घरी नव्हती परंतु आणि तुम्ही म्हणता 3 दिवस झाले बेडशीट इथंच वाळतंय. असून द्या बाई जरा चांगलं वाळलं तर नानी होय अगं लय नाजूक करते ते आणि लय भारी नाजूक असतं. लय छान आहे बरं का एकच नंबर सांगाय. होय अगं ती काय ती काश्मीरी मिरची नाही का? गेल्या कोण ते ओळखीच नाही ते. किती लाल जरा. खाल्ला कुठून आले इकडून असे. हे आम्ही जी मिरची विकतो का नाही मैत्रिणीने तुम्हाला काश्मीरी मिरची विकतो का नाही तर मग ते काश्मीरी मिरचीचं बी मावशीने टाकलं होतं. ते किती देखणं दिसतंय लाल झरत नुसतं. मावशीला सोडायला रानात आली मी. काकांचं काहीतरी चाललंय तिथं. शेळ्या सोडल्यात तिथं. आता हिरीत पाणी आहे का भरपूर? मावशी पण आल्यात. काय म्हणताय? आणि इथं केलाय हरभरा. आता यंदा हाय तुम्हाला हरभऱ्याची भाजी मैत्रिणींनो घरच्या हरभऱ्याची. होय मावशी? भरपूर केलाय मावशी. तो का तिथपर्यंत या आणि तिकडे पलीकडे ज्वारी केली आहे. हो इथं कोथिंबिरीचं मोड मोड आहे. तर किती सुंदर आहे कोथिंबीर बघा. अशी गावरान कोथिंबीर आहे. तुम्हाला मी म्हणते का नाही मावशी सारखं माळवं देते सारखं माळवं देते. हे काय असं तिने भाजी ही केलेली असते आपली लावलेली असते कुठं कुठं घाल. हा बाजी अगो चल करते पायाला. तूर लावली तिकडं पलीकडं. काका मिरच्या का काहीतरी तोडतात इथं. बोरीला बोर आल्यात का ग?
इथं मावशीची गाई बघतीय. काय ग गाई मरणाचं खायलाय खा की. काका शिर्डी काय म्हणतीय? आता आमच्या काकांना बोर खायला बोर बी आल्यात बोरीला हो का. काका ह्याला छटून छटून वर लावा, ही जी लय भारी सावली होईना हो तुम्हाला बसायला. हो का इथं मस्त पैकी असं बसायला. अयो कुसळ 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 कुसळ. परमेश्वरा असं आता लय दिवस झालं रानात आलेली. आता लय दिवसातनं रानात आली. मी कधी आलती बाजरी मोहऱ्यात होती तवा. म्हणजे लाल हिरवे तोडताय. लाल तोडतोय. मग लाल महाग लई इथं. मग तोडतोय म्हणून तो. कांद्याची पात. कोणाकोणाला आवडते सांगा नक्की कमेंट करून. घाम्याला बरंच काढली आहे. आता नानी ताई नानीला ताईला आणि मला बस झाली. बस का हा पुरेल का? लय झाली हा? बस. किती घासभर असलं तर इशीला बघूळ जातो. चला आता कोथमीर आणि ते आणू. कुठं आहे तिकडं ना. हा चल चल ते जाऊन दे काय. असंच कडं येऊ की परत ना. मग कशाला मध्ये नाचत यायचंय. चल भाजी अगं पत पडली. भाजी घ्यायची तेवढी. राहून दे जमेल घेते का डोक्यात? दे उपासात केलं ती भाजी. दे. गुरांना पाणी पाजायला काकांनी इथं बॅलर ठेवलेला असतो. एक घमेला असतं, एक ड्रम असतो आणि मोटर चालू केली. आज भिजवतो इथं हरभरा दिवसभर. आमची रान आहे ना मैत्रिणींनो. ती दिसतंय का ती ही इथनं काय दिसा ना का ती रेल्वेचं दिसतंय का तिथपर्यंत आहे. बाबळीच्या झाडापर्यंत हो का. ह्या बाबळीचं झाड आहे ना तिथपर्यंत आहे. लांब आहे. आता इतक्या लांब नाही जात चालत. इकडे कसं गाडी डायरेक्ट रानात येते. घरामागं आम्ही राहतो ना त्याच्या घरामागं बी आहे. तिथं 4-5 एकर आहे पण तिथं गाडी जात नाही त्यामुळे मी काही जात नाही. तिथं फक्त मकाची ह्याची पिकं असते ती. होय काका इथं पाणी येईन काय? हे सारा नंतर भिजवायचा आहे. ह्याला नाही भिजवायचं. शेतकऱ्याला अंत नसतो. होय मावशे. घमेलं बर पात उपाटली का नाही. ही मेथीची भाजी. इथं कोथिंबीर काढली मावशीने. तिथं कांद्याची पात काढली आणि ही मेथीची भाजी. आता मी कांद्याची पात इथंच नीट करून देणार आहे. मला ती काय करते तर गमेल्यातून काढून. आणि काय नाही फक्त तिखटाचे बारखे बारखे मिरच्या दे बस. तोडते मी तर कोथमीर किती नीट करावं लागते बघा. तुम्ही म्हणता ना मावशी द्या. हा त्याला पार कटाळा येतोय नीट करून. तुम्ही म्हणता अहो 15ला द्या 10ला द्या. अहो नको नको होतोय पार. हो का काळ जरा हात झाले. माझं बी झालं की हो का. रानात आलं की हात काळा होतात. मग रानात तुम्ही म्हणता की मावशी द्या किंवा पण अहो परवडतच नाही द्यायला. एवढं भारी नीट करून द्यावं लागतंय तुम्हाला. हे किती चांगलं नीट ही कसं दिसतंय आणि ही कसं कसं दिसतंय दिसतंय हे बघा बरं. तुम्हाला असंच उपटून दिलं तर काय मटण. आणि मावशी हा? हा, कसं दिसतंय. आणि ही आकार नीट केलंय आपल्याला. आणि हो ही भाजी तुम्ही म्हणता की फुलं आल्यात पण मेता नाही कडू नाही भाजी. लय भारी आहे. लय भारी या. आणि तुम्ही सगळ्या हिडिओ बघता माझा बी ना आकाचा बी. बघतात का हा सूर्यनगरीतली सगळी म्हणतात तुम्ही आकाचं कोण आहे हो. मावशी. लेक आहे माझी ती. इथं हो का काका तोपर्यंत एवढं निवडून आणि निवडू त्या लागलं. काका निवडली इकायला. यस. ही अशी निवडली की अशी सुंदर दिसते. हात पण फिरत आम्हाला तिथं इतकं जर नीट करायचं म्हणल्यावर 40ला पिंडी द्यावा लागेल हात तुम्हाला. फिरत तिथं लक्ष्मी फिर. होय मावशी. हा आणि तुम्ही म्हणता द्या व द्या 10ला द्या द्या 10. लय व नको झालंय मला दुखणं आलंय या कामाने. बाया काका बाय हे जाऊ. बाय.